तुमचं पुढचं पाऊल अभिनयातच पडेल असं कोणत्या वर्षी तुम्हाला वाटलं? अगं बाई, नाही नाही, ते तर मला अजूनही कळत नाही की आता अजून पडतंय का. मी आपल्या प्रयत्नात असते नेहमीच उभी की आता तरी पुढचं पाऊल पडेल. पण आता मी आमच्या घरातलं कोणीच या फील्ड मधलं नाही, त्यामुळे मी ग्रॅज्युएट होईपर्यंत साधारण मला माहित नव्हतं मला काय करायचंय. मला फक्त लग्न करायचं होतं, बाकी काय करायचं नव्हतं. बट कधी कधी काही गोष्टी ज्या आपल्याला माहीत नसतात आणि ज्या विधिलिखित असतात, ते आपण नेहमी म्हणतो ना की जे तुम्हाला हवंय ते नाही झालं तर देवाने असं काहीतरी ठरवलेलं असतं जे तुमच्यासाठी जास्त चांगलं असतं. सो आय थिंक माझ्या लाईफमध्ये तेच घडत गेलेलं आहे. मला जे हवं होतं ते तसं त्या लाईनमध्ये कधी घडलं नाही. पण गॉड हॅज बीन काइंड आणि मी ज्या क्षेत्रात आले त्या क्षेत्राने मला भरभरून दिलं. इट हॅज गिवन मी हॅपीनेस. म्हणजे मला माहीत नाही की मी किती पैसे कमवले किंवा किती पॉप्युलर झाले, पण खूप माणसं जोडली आणि मला रोज सकाळी ह्या कामावर येताना खूप मजा येते. आय लाईक इट.